वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे। मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहतात। शेकडो एकर शेतपिकं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत आणि शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं आता शेतकरी हवालदिल आहेत। काल वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं सगळीकडे हाहाकार माजलेला आहे। वाशिम जिल्ह्यात काल दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि याचा सर्वाधिक फटका हा रिसोड आणि मालेगाव तालुक्याला बसलेला आहे। मी सध्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद या परिसरामध्ये आहे। आपण बघू शकता ही जी बाग आहे आंब्याची आणि यासोबतच या लगतची जी शेती आहे ती पूर्णतः खरडून गेलेली आहे। आंब्याची झाडं वाकून पडलेली आहेत। सोबतच इतरही या भागातील जी शेतीचं आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण सध्या ज्या ठिकाणी उभे आहोत इथे 5 ते 6 फूट पाणी हे वरपर्यंत होतं। ही सगळी झाडं पाण्याखाली गेलेली होती आणि एकंदरीतच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत या भागातील काही शेतकरी सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की नेमकं कसं नुकसान झालं, कालची काय परिस्थिती होती। दादा काय सांगाल, तुमचं काय नुकसान झालेलं आहे या भागात शेतीचं? नुकसान म्हणजे एवढा पाऊस मी अजून माझ्या 50 वर्षात पाहिला नाही आणि एवढं माझं जवळपास 5 हेक्टर शेती जवळपास इथे खरडून गेली आणि जे आंब्याची बाग 1 हेक्टर होती ती पूर्णतः गेली। मी बंदिस्त घातला, जवळपास 9-10 लाखाचा खर्च केला, तो सगळा मातीत गेला। हजारो हेक्टर या शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि साधारणतः जर पाहायला गेलं तर 1988 नंतरचा हा महाप्रलय आलेला आहे। याच्यामध्ये अक्षरशः शेती 7 ते 8 फुटापर्यंत खरडून गेलेली आहेत, दगडच शेतीत राहिलेल्या आहेत। याच्यामध्ये केळीचं, हळदीचं, सोयाबीनचं 20% लोकांनी सोयाबीन पेरणी केली असेल। याच्यामध्ये हळदीचं नुकसान झालेलं आहे, ड्रीप वाहून गेल्यात, कुणाचे स्प्रिंकलर सट वाहून गेलेले आहेत। साधारणतः शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान यामध्ये झालेलं आहे। दुबार पेरणीचं संकट आता शेतकऱ्यांवरती ओढावलेलं आहे आणि जी शेती खरडून गेलेली आहे त्याचे पंचनामे करावेत आणि पेरणीसाठी मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। देव इंगोले, पिंपरी सरहद, वाशिम।